हॅलो, नमस्कार सर्वांना. आज आपण बघणार आहोत गाजरचा हलवा. तर याच्यासाठी मी 1 किलो गाजर घेतलेले आहेत. त्याचं मी वरचा साल ऑलरेडी किसून आणि ठेवलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपण आता काय करायचं आहे, तर किसणीने आपण हा गाजर किसून घेऊया. मग मी आता सगळं किसून घेणार आहे. आता आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. ओके. तर आता तुम्ही इथं बघू शकता, की मी गाजर किसून घेतलेलं आहे इथंच. तर तुम्ही पण किसून घेऊ शकता गाजर. तुम्हाला त्याच्यानंतर गूळ घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण घेणार आहे काजू आणि बदाम. 5 ते 6 काजू आणि 5 ते 6 बदाम. त्याच्यानंतर मी सकाळीच साय काढून ठेवलेली होती दुधावरची. आता आपण हे काजू आणि बदाम जे आहेत आपण ते कुटून घेणार आहोत त्याच्यात बारीक जाडसर असं. तर त्याच्यानंतर आता आपण काय करायचं आहे, गॅस ऑन करायचा आहे आणि ऑन करून आपण त्याच्यावरती कढई मी ऑलरेडी ठेवलेली. कढईमध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे अर्धा स्पून. त्याच्यानंतर आपण त्याच्यात गाजर जो किसलेला आहे आपण तो घालूया आणि तो छान असा परतून घ्यायचा आहे. ओके, तुम्ही बघू शकता आता मी याच्यात गाजराचा किस घातलेला आहे. तर आता मी तो परतून घेते छान थोडंसं मी आता ते परतून घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे गूळ. आता गूळ टाकून आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून व्यवस्थित घ्यायचं आहे. मग आता तो मिक्स झाल्यावर आता गूळ आधी आपण का घालायचं कारण की गुळाचं पण पाणी सुटतं आणि गाजराचं पण पाणी सुटतं. तर मग आपला हलवा अर्ध्याच्या वरती आपण त्याच्यातच शिजून जातो. त्यामुळे आपण आधी गूळ घालतोय आणि गुळाचा हलवा हा पौष्टिक असतो खाण्यासाठी पण. आता बघू शकता तुम्ही की आपण गूळ मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याने पाणी भरपूर असं सोडलेलं आहे. तर ते पाणी आता आपल्याला शिजवायला कामात येईल आणि तुम्ही आता गुळाचा जो हलवा असतो आपला, हा साखरेपेक्षाही टेस्टी लागतो. खायला पण खूप सुंदर लागतो आणि शुगर असेल तर आपण साखर थोडीशी टाळतो खायला, गोड खायला. तर हा गुळाचा हलवा अगदी पौष्टिक असतो आणि आपण तो सहज थोडंसं खाऊ शकतो. तर आता बघू शकता तुम्ही त्या पाण्याने आपला हलवा बऱ्यापैकी मऊसूत झालेला आहे. तर आपण आता त्याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं आपण शिजवून घेऊया. आता तुम्ही बघू शकता पाणी मी झाकण ठेवल्यावरती 5 ते 7 मिनिटं शिजून घेतल्यावरती ते पाणी सगळं गेलेलं आहे. तर आता आपण याच्यात काय दूध ॲड करणार आहे. 1 वाटी म्हणजे मी अंदाजाने घातलेलं आहे, पण 1 वाटी तुम्ही दूध घालायचं आहे. आपण गुळाला जी वाटी घेतली होती त्या प्रमाणाने 1 वाटी आपण दूध याच्यात ॲड करू शकतो. आता दूध ॲड करून झालेलं आहे माझं. तर तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की माझा हलवा जास्त शिजलेला नाही आहे, तर तुम्ही दूध यात एक्स्ट्रा ॲड करू शकता. आता मी त्याच्यानंतर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं परत आपण शिजवून घेऊया आणि मग बघू शकता तुम्ही की 5 ते 6 मिनिटं शिजून झाल्यावरती हलवा पूर्ण माझा शिजून झालेला आहे. त्याच्यानंतर मी आता याच्यात ॲड करणार आहे साय. साय टाकल्याने आपला हलवा खूप सुंदर लागतो, खायला पण अप्रतिम लागतो. तुम्ही पण साय नक्की घाला असेल तर. तुम्ही बघू शकता मी याच्यात साय ॲड केलेली आहे आणि मिक्स करून घेतलेले आहे. साय टाकल्यावरती त्या हलव्याची टेस्ट खूप सुंदर लागते आणि गुळाचा हलवा खरंच खायला खूप अप्रतिम आणि सुंदर लागला. तुम्ही पण ट्राय करू शकता. कसा लागला मला नक्की सांगा कमेंट करून. आता मी दुसरीकडे कढई ठेवलेली आहे. आपल्याला याच्यात फोडणी घालायची जे मी काजू बदामाचे छोटे-छोटे तुकडे करून घेतलेले होते याच्यात. तर मी आता 1 टेबलस्पून त्याच्यात तूप घातलेलं आहे. आता हे तूप गरम झालं की आपण त्याच्यात हे काप टाकून घ्यायचे आणि परतून घ्यायचे छान. परतून झाल्यानंतर आपण ते त्याच्यात आपण गाजरच्या हलव्यामध्ये टाकूया. तर तुम्हाला तुमची चॉईस आहे तुम्हाला टाकायचं आहे, नाही टाकायचं आहे. कंपल्सरी नाही आहे हे. तुम्हाला आवडत असतील तर नक्की टाका. नसतील आवडत तर स्किप केलं तरी चालेल. पण हे टाकल्याने पण खूप छान टेस्ट येते. दाताखाली लागतात ते खूप सुंदर लागतात. आणि पौष्टिक असा हा हलवा तयार होऊन जातो. तुम्ही पण ट्राय करून बघा. बघू शकता का तुम्ही की मी हे परतून घेते. आता हे परतून झालं की आपण हलव्यामध्ये ते ॲड करायचं आहे. तर आता मी ते हलव्यात ॲड करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया. बघू शकता तुम्ही की हे मिक्स झाल्यावरती त्याचा कलर पण अगदी सुरेख आला आहे. कलर पण छान आहे, दिसायला पण सुंदर दिसतोय. खायला तर गुळाचा असल्यामुळे खूप अप्रतिम सुंदर असा लागतोय हा हलवा. मुलांना पण खूप आवडतो. माझ्या मुलीला तर खूप आवडतो आणि गुळाचाच हलवा आम्ही बनवतो नेहमी. तर तुम्ही आता बघू शकता की आपण रेडी झालेला आहे हलवा. आता मी एका बाउलमध्ये हा हलवा काढून घेतलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तुम्ही ट्राय करा. मला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू.